आंतरराज्यीय दरोडेखोर टोळी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात। नाशिक, दिनांक 20 फेब्रुवारी 2026 मुंबई, आग्रा महामार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करत एकूण 12 आरोपींना अटक केली असून 5 आरोपी फरार आहेत। आरोपींकडून एकूण 19,55,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी वाडीव हे पोलीस ठाणे हद्दीत मुंबई, आग्रा महामार्गावरील राजूर पाटी परिसरात गुजरात येथील फिर्यादी धर्मेंद्र पटेल यांची स्कॉर्पिओ कार अडवून अज्ञात आरोपींनी मारहाण करत 4,50,000 रुपये रोख रक्कम जबरीने लुटून नेली होती। या प्रकरणी वाडीव हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण पोलीस यांनी हाती घेतला। जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला। आरोपी केरळ राज्यातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर विशेष पथके केरळ येथे पाठवण्यात आली। त्रिसूर जिल्ह्यातून 2 आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत इतर साथीदार पुन्हा महाराष्ट्रात दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सिन्नर तालुक्यात नाशिक पुणे महामार्गालगत छापा टाकून उर्वरित 10 आरोपींना शिताफीने अटक करण्यात आली। दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री आरोपी घातक शस्त्रे व मिरचीपूड बाळगून दरोड्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले। आरोपींकडून लोखंडी तलवार, गुप्ती, कोयता, टोकदार चाकू, हातोडे, स्क्रू ड्रायव्हर, मिरचीपूड तसेच टोयोटा एटिओस, मारुती स्विफ्ट आणि होंडा सिटी अशी 3 चारचाकी वाहने जप्त करण्यात आली। या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी डिसेंबर महिन्यात मुंबई, आग्रा महामार्गावर स्कॉर्पिओ वाहन अडवून लुटमार केल्याची कबुली दिली आहे। संबंधित टोळी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यांमध्येही महामार्गांवर लुटमार करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व सिन्नर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केली असून 2 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले आहे। पुढील तपास सुरू आहे।